सकाळच्या मननचिंतनामध्ये SHS नंदुरबारच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत आहे. विजयसंगीतातून एक हिंदी विभागातलं गायन आपण गाऊया. विजयसंगीत गीत क्रमांक 260 आवे प्रभू तेरा राज आपण मंडळीच्या चालीवर गाऊ. आवे प्रभु तेरा राज सारे जगत में विराज, देश के तेजो धर्महीन होवे तेरे सब अधीन. आवे प्रभु तेरा सारे जगत में विराट, सब भूले ब्रह्मधीन, सब पापी मन मलिन, प्राण की आस से परे है, नरक मार को धरे है. आवे प्रभु तेरा राज सारे जगत में विराट, तेरे प्राण है व्यतीत, उन पर मेरी है प्रतीत. सबका राजा यीशु है, प्रभु और जगदीशा है. आवे प्रभु तेरा राज सारे जगत में विराज. चहुदिश के दीप और देश जाने तुझे जग नरे, सब विरोध को कर तू नाश, अपने तेज को कर प्रकाश. आवे प्रभु तेरा राज सारे जगत में विराज. प्रियजनो, या सुंदरशा दिवसाची सुरुवात आपण केलेली असताना ह्या गीताच्या सोबत आपलं मन प्रभूला अर्पण करूया. आजच्या या मननाला आज सन्माननीय रेव्हरंड सॅमसन जयकृपाळक साहेब यांच्याकडून मननाची सेवा आहे. मी मंडळीचे पंच राजेंद्र व्यास आपणाला विनंती करणार आहे, कृपा करून आपण पुढे येऊन आजच्या मननासाठी प्रार्थना करा. प्रार्थना करू. पुन्हा परमेश्वरा, मान सन्मान गौरव आम्ही तुला देतो ह्यासाठी की तू आमच्या परमेश्वर, तू आमचा पिता आहे, तू आमच्या पापांची क्षमा करणारा, सार्वकालिक जीवन देणारा, तुझ्या पवित्र हातामध्ये घेऊन तो आम्हाला चालवणारा, तुझी कृपा आमच्यावर सदैव ठेवणारा तो आमचा एकमात्र परमेश्वर आहे. ह्या विश्वासाने प्रभू आम्ही तुला धन्यवाद देतो. प्रभू, तू आमची सर्व प्रकारची काळजी घेतोस. वचनाच्या द्वारे तू आमचं सांत्वन समाधान करतोस, नवीन आशीर्वाद देतोस, नवीन कृपा पुरवतोस आयुष्यामध्ये. प्रभू, प्रत्येक पाऊल प्रभू तुझ्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने तू आम्हाला प्रत्येकाला चालवतोस. त्याबद्दल आभार म्हणतो परमेश्वरा. तू आमच्यावर दया केलीस, आमच्यावर कृपा केलीस आणि तुझ्या एकुलत्या एक पुत्राला जगात पाठवून परमेश्वरा संपूर्ण मानव जातीला प्रभू सार्वकालिक जीवनाची जी आशा दिली त्याबद्दल आभार म्हणतो परमेश्वरा. तुझ्या इच्छेनुसार प्रभू आमच्या जीवनात जगावं, तुला मान सन्मान द्यावं आणि आमच्या जीवनाच्या द्वारे अनेकांना तुझी ओळख व्हावी म्हणून आमच्या जीवनात तुझ्या हाती सोपतं परमेश्वरा. आमची काम, आमची सेवा तुला उंच करणार असावं हीच आमची प्रार्थना आहे परमेश्वरा. पुन्हा आजची सकाळ आम्ही तुझ्या हाती सोपतो आणि विशेष करून आम्ही तुझ्या दासाला तुझ्या हाती सोपतो परमेश्वरा. जे पवित्र वचन, जे पवित्र मार्गदर्शन त्यांच्या मुखातून तू आम्हा प्रत्येकाला देशील. तू त्यांना स्पर्श कर, लागणारी कृपा, सर्व प्रकारचं सामर्थ्य त्यांना पुरव. आणि परमेश्वर आम्ही जे सर्व आम्ही जे बघू ऐकू आम्हा प्रत्येकाला एक नवीन सामर्थ्य, एक नवीन कृपा पुरव, एक नवीन दिशा दे. आमच्या आध्यात्मिक जीवनामध्ये एक नवीन मार्गदर्शन तू दे, आमची प्रार्थना आहे परमेश्वरा. आणि त्याप्रमाणे आम्ही चालावं, आम्ही वर्तावं या दिवसामध्ये प्रत्येकाला लागणारी कृपा पुरव. आम्ही आभार मानतो, तू आमची प्रार्थना ऐकलीस. येशूच्या नामात म्हणून तो ऐक.
आमेन. धन्यवाद ब्रदर. ऑनलाईन पाहणारे सर्व प्रियजन व उपस्थित पाळक वर्गाच्या वतीने मी माननीय रेव्हरंड सॅमसन जयकर पाळक साहेब तुमचं स्वागत करतो आणि विनंती करेन की आजच्या मनन सेवेसाठी आपण पुढे या. थँक्यू पाळक साहेब. परमेश्वराचा आभार मानतो. पुन्हा एक वार या सकाळी त्याच्या पवित्र वचनामधून आध्यात्मिक चिंतन मनन सोबतच शिक्षणात्मक अभ्यास करण्याची एक मौल्यवान संधी परमेश्वर देवापाने आपल्या सर्वांना आणि मलासुद्धा दिली. त्याबद्दल मनापासून आभार मानतो. परमेश्वराला धन्यवाद देतो. या दिवसांमध्ये पवित्र शास्त्र आधारित जो नाशाचा सिद्धांत आहे त्याविषयी आपण अभ्यास करीत आहोत, मनन करीत आहोत. आणि आज थोडासा पुढचा जो भाग आहे तो आम्ही त्यावर मनन करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. आणि त्या आधारे आज मी कुठं आहे, माझी आध्यात्मिक स्थिती कशी आहे आणि देव मला काय सांगत आहे याबद्दल आपण आज विचार करणार आहोत. आणि म्हणून पुन्हा एक वार मिळालेल्या संधीबद्दल परमेश्वर देवाचे आभार मानतो. आपणा सर्वांचे आभार मानतो आणि या सभेमध्ये आपणा सर्वांचं स्वागत करतो. प्रार्थना करू. सर्वशक्तिमान परमेश्वर देवापा आभार मानतो. तुला धन्यवाद देतो. या सकाळी पुन्हा एक वार तू माझी आणि आम्हा सर्वांची आठवण केली. तुझ्या पवित्र वचनाची सेवा करण्याची एक मौल्यवान संधी नव्याने तू मला उपलब्ध करून दिली. त्याबद्दल तुझा दास म्हणून तुला धन्यवाद देत तुझी स्तुती करीत देव जो बाप, देव जो पुत्र आणि देव जो पवित्र आत्मा याच्या नावाने मी तुला शरण येतो. प्रभू तू माझा स्वीकार कर. तुझ्या पवित्र वचनाची सेवा करीत असताना पुन्हा एक वार तुझ्याकडे सहाय्य मागतो. कारण हे तुझं वचन आहे आणि आम्ही आमच्या मानवी बुद्धीनं ज्ञानानं ते आम्ही समजू शकत नाही. यासाठी प्रभू पुन्हा एक वार पवित्र आत्म्याच्याद्वारे तू मला सहाय्य कर. लागणारी कृपा पुरव. माझ्या सर्व अपराधांची पापांची क्षमा कर. माझे विचार प्रभू तू आपल्या पवित्र हातामध्ये घे. माझ्या ओठावर मुखावर तुझा पहारा असू दे आणि केवळ तुझं आणि तुझं वचन सांगण्यासाठी आज प्रभू तू माझा उपयोग करून घे. आणि म्हणून आजच्या दिलेल्या संधीबद्दल आभार मानत ही संपूर्ण वेळ प्रभू तुझ्या पवित्र हातात सोपवून देतो. येशूच्या नावाने प्रार्थना केली म्हणून तो ऐक. आमेन. आजच्या मननासाठी आहे एक शास्त्रभाग आहे लूक याचा 16वा अध्याय आपण काढू. लूकचे वर्तमान अध्याय 16 19 ते 23 पर्यंत वाचतो कारण फार मोठा शास्त्रभाग आहे. आजच्या मननासाठी थोडक्यामध्ये आपण याच्यावर मनन करणार आहोत. लूक 16:19 ते 23 पर्यंत. श्रीमंत मनुष्य आणि दरिद्री लाजर. कोणी एक श्रीमंत मनुष्य होता. तो जांभळी व तलम वस्त्र घालीत असे आणि दररोज थाटामाटाने ख्यालीखुशाली करीत असे. त्याच्या दरवाजाजवळ फोडांनी भरलेला लाजर नावाचा एक दरिद्री माणूस टाकण्यात आला होता. त्या श्रीमंताच्या मेजावरून खाली पडेल त्यावर आपले पोट भरावे अशी त्याची इच्छा असे. शिवाय कुत्री येऊन त्याचे पोट चाटीत असत. पुढे असे झाले की तो दरिद्री माणूस मेला आणि देवदूतांनी त्याला अब्रामाच्या उराशी नेऊन ठेवले. श्रीमंतही मेला व त्याची उत्तरक्रिया करण्यात आली. तो अधोलोकात यातना भोगत असताना त्याने आपली दृष्टी वर करून अब्राहम व त्याच्या उराशी बसलेला लाजर याला दुरून पाहिले. परमेश्वर देवा या वचनाच्याद्वारे आमचं सहाय्य करो. त्याला लागूनच एक वचन आहे लूक याचा 9वा अध्याय 25 वचन. या ठिकाणी प्रभू ख्रिस्त म्हणतात
लूक 9:25 कारण जर कोणा मनुष्याने सगळे जग मिळवले आणि स्वतःला गमावले किंवा स्वतःचा नाश करून घेतला तर त्याला काय लाभ. परमेश्वर देवबाप या वचनांच्याद्वारे आमचं सहाय्य करो, आम्हाला एक नवीन आध्यात्मिक शिक्षण आणि मार्गदर्शन करो. गेल्या वेळेला आपण शिक्षेचं स्वरूप आपण पाहिलेलं होतं की शिक्षेचं जे स्वरूप आहे परमेश्वराच्या नियमाधीन, त्याचा जो मूळ हेतू आहे की नियम तोडणाऱ्यांना त्यांची सुधारणा व्हावी, सोबतच इतरांनी नियम तोडू नये, आणि विशेष करून ज्याने नियम किंवा आज्ञा बनवलेल्या आहेत त्या परमेश्वर देवाचे प्रभुत्व आणि स्वरूप प्रस्थापित करणं हा शिक्षेचा मूळ हेतू किंवा उद्देश आहे. त्यानंतर आज्ञा किंवा नियम मोडणाऱ्यांना मरणानंतर दुःख, क्लेश, यातना, पीडा, कष्ट भोगावच लावणारी जी परमेश्वराची कृती आहे तिला शिक्षा असं म्हटलेलं आहे. पवित्र शास्त्र आधारित हे आम्ही पाहत असताना शिक्षेचे 2 स्वरूप आम्ही पाहिलेले होते. पहिलं जे स्वरूप आहे नैतिक शिक्षा आहे आणि दुसरं स्वरूप आहे ते निश्चित स्वरूपाची शिक्षा किंवा ठरवून देण्यात आलेली शिक्षा. नैतिक शिक्षा म्हणजे स्वतःहून ओढून घेतलेली शिक्षा किंवा आपोआप मिळणारी शिक्षा. आणि याचं आम्ही उदाहरण पाहतो एदेन बागेमध्ये. आदाम हवेनं जेव्हा परमेश्वराने दिलेल्या स्पष्ट आज्ञेचं स्वतःहून उल्लंघन केलं, आज्ञा मोडली, त्यांनी ते फळ खाल्लं, त्याचबरोबर त्यांचं जे नैतिक अधपतन झालं ती त्यांची नैतिक शिक्षा होती. म्हणजे त्यांनी देवाचे आज्ञा मोडून ती शिक्षा स्वतःहून त्यांनी ओढून घेतलेली होती आणि त्याला नैतिक शिक्षा असं म्हटलेलं आहे. आणि निश्चित स्वरूपाची शिक्षा म्हणजे ठरवून देण्यात आलेली शिक्षा. मानवी पापामुळे घडून येणारे जे अंतिम परिणाम आहे त्याचं स्वरूप आणि त्याची कृती म्हणजे निश्चित स्वरूपाची शिक्षा आहे. आणि म्हणून परमेश्वरानं या दोन्ही प्रकारच्या शिक्षेचं स्वरूप पवित्र शास्त्र आधार दिलेलं असताना त्याचा जो मूळ अर्थ आहे निश्चित शिक्षेचा तो आज आपण पाहणार आहोत. आणि म्हणून येशूनं मोठ्या विश्वासानं जगामध्ये सांगितलं की मनुष्य या जगाचा स्वामी जरी झाला, सर्व जग त्यांनी मिळवलं, परंतु त्याने स्वतःचा आत्मा गमावला तर त्याला काय लाभ होणार आहे. स्वतःचा आत्म्याचा नाश, येशूनं नाश हा शब्द वापरलेला आहे. आणि म्हणून नाश हा जो अर्थ आहे ना, या नाशाच्या सिद्धांतावर प्रभू येशू ख्रिस्ताचा हा विश्वास होता. आणि म्हणून जगामध्ये असताना वारंवार येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना, लोकांना, लोकसमुदायाला नाशाबद्दल शिक्षण देऊन जागृत केलेलं होतं. आणि म्हणून सर्व जगाबद्दल देवाची पण हीच इच्छा आहे, जागतिक इच्छा हीच आहे की कोणाचाही नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं, सर्वांनी पश्चाताप करावा. ही देवाची इच्छा आहे, योजना आहे आणि उद्देश आहे. आणि म्हणून पवित्र शास्त्रात निश्चित शिक्षेसाठी 2 महत्त्वाचे शब्द वापरण्यात आले, ते म्हणजे मृत्यू आहे आणि नाश हे शब्द वापरण्यात आलेले आहे. म्हणजे पश्चाताप न करणाऱ्या मानवी आत्म्याला भविष्य काळामध्ये निश्चित आणि ठरवून दिलेली भयानक शिक्षा देवाने ठरवून दिलेली आहे. त्याचं स्वरूप अतिशय भयंकर आहे आणि ती जाणीवेसहित युगानयुग भोगावी लागणारी पीडा आहे असं स्पष्टपणे बायबलचं शिक्षण या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळत आहे. आणि म्हणून हा जो शास्त्रभाग आपण वाचला, लहानपणापासून आम्ही वाचत आलेला आहोत श्रीमंत आणि दरिद्रीचा, याच्यामध्ये जर तुम्ही बारकाईने अभ्यास केला, जर तुम्ही वाचलं तर बघा यांचं दोघांचं पृथ्वीवरील जे अस्तित्व आहे, पृथ्वीवरील जे जीवन आहे हे 22व्या वचनामध्ये समाप्त झालेलं आहे, लूक 16:22. मग पुढे असं झालं की दोघंही मरण पावलेले आहेत. दरिद्री बी मेला आहे
आणि श्रीमंत हे मेलेला आहे. दोघांची उत्तरक्रिया होत असताना एक आश्चर्याची गोष्ट या ठिकाणी नमूद केली येशू ख्रिस्तानं, की श्रीमंत जो आहे त्याची उत्तरक्रिया करण्यात आली, परंतु हा जो गरीब लाजरस होता तो मरण पावला ना, तो मेल्याबरोबर त्याला देवदूतांनी अब्रामाच्या उराची नेऊन ठेवलं. हा मोठा एक फरक येशू ख्रिस्त या एकमेव मरणानंतरच्या जीवनाबद्दलचा दाखला देत आहे आणि हा फार गंभीर स्वरूपाचा दाखला आहे. आणि म्हणून प्रिय भावांना बहिणींनो, आम्ही कोणी का असेना, आम्ही श्रीमंत असू गरीब असू, आम्ही लहान असू मोठे असू, सर्वांना मरण प्राप्त आहे. परंतु आम्हाला हा विचार करायचा आहे की मरणानंतर माझं अस्तित्व कुठं, कोणत्या स्वरूपात आणि कशा प्रकारे राहणार आहे. आणि म्हणून या ठिकाणी जो निश्चित स्वरूपाची जी शिक्षा आहे त्याचा आम्ही विचार करत असताना त्याला अनेक प्रकारची नावं पवित्र शास्त्रामध्ये वर्णन केलेलं आहे. पवित्र शास्त्राच्या आधारित निश्चित शिक्षेचं जे स्वरूप आहे त्याला पहिलं न्यायाचं पुनरुत्थान असं म्हटलेलं आहे. योहान 5:28 येशू म्हणतो त्या ठिकाणी. दुसरं नाव दिलेलं आहे क्रोध, कोप, संकट आणि क्लेश, रोमकरासपत्र 2 अध्याय 8-9 तिसरं नाव आहे याला युगानयुगाचा नाश असं म्हटलेलं आहे. 2 थेसलोनिकरासपत्र 1 अध्याय आणि 9 प्रगटीकरण 20:15 आणखी एक नाव आम्हाला पाहायला मिळतं, त्याला अग्नीचं सरोवर असं म्हटलेलं आहे. मत्तई 25:4, यहुदा 7 जर तुम्ही वाचाल तर त्या ठिकाणी सार्वकालिक अग्निदंड, सार्वकालिक शिक्षा हा शब्द येशू ख्रिस्त त्या ठिकाणी वापरतो. बघा, शिक्षा नुसतं शिक्षा नाही आहे, सार्वकालिक शिक्षा आहे. म्हणजे मरणानंतर ज्यांनी देवाचा स्वीकार केला नाही, येशूचा आपला मुक्तिदाता म्हणून स्वीकार केला नाही, पश्चाताप केला नाही आहे आणि असं जग सोडावं लागलेलं आहे, अशा प्रत्येक मानवी पापी आत्म्यासाठी जी ठरवून दिलेली शिक्षा आहे ना, तिला सार्वकालिक म्हणजे मरणानंतरही त्याला ती शिक्षा युगानयुग अशी भोगावी लागणार आहे. प्रगटीकरण 19 आणखी एक वर्णन केलेलं आहे, जळत्या गंधकाचा अग्नीचा सरोवर असं म्हटलेलं आहे. प्रगटीकरण 21:8 याला असं दुसरं मरण असं म्हटलेलं आहे. आणि प्रगटीकरण 21:8 त्याला स्पष्टपणे नरक हा शब्द वापरण्यात आलेला आहे. लक्षात घ्या, नरक आणि अधोलोक याच्यामध्ये फरक आहे. आणि न्याय होईल ना तेव्हा मृत्यू आणि अधोलोक आणि त्याचे सर्व सैतान, त्याचे दूत आणि दियाबल म्हटलेला जो सैतान आहे, जुनाट साप आहे आणि त्याचे जे हस्तक आहे, दुष्टात्मे भूतात्मे, हे सर्व आणि अधोलोक नरकामध्ये टाकण्यात येणार आहे. आणि म्हणून हा एक मोठा फरक या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळत आहे. या ठिकाणी दोघंही मरण पावलेले आहेत आणि आज आम्ही विचार करत आहोत की पृथ्वीनंतरचे जीवन कशा प्रकारचे असतात आणि ते कशा प्रकारे मला मिळणार आहे. त्याचं एक गंभीर उदाहरण श्रीमंत आणि दरिद्री लाजर यांचं उदाहरण येशू ख्रिस्त देऊन मंडळीला, आम्हा प्रत्येक विश्वासणाऱ्याला सावध आणि जागृत करीत आहे. आणि म्हणून आम्ही नेहमी या विषयावर आम्ही विचार केला पाहिजे. समजा जर आज मला आज्ञा झाली, प्रभूने मला बोलवलं, मी मरण पावलं नाही, मला पृथ्वी सोडावी लागली, माझा देह भूमीला भूमी मिळाला, तर मी जाणार कुठं? आणि म्हणून आपण देवाचे आभार मानू की तो दररोज त्याच्या दासांच्या द्वारे, त्याच्या पवित्र वचनांच्या द्वारे वेगवेगळ्या माध्यमातून आम्हा सर्वांची तो भेट घेत आहे, आम्हाला जागृत करीत आहे, आम्हाला सावध करत आहे. कारण प्रभू येशू ख्रिस्ताचा जो रोख आहे ना, मनुष्याच्या आत्म्यावर आहे, आत्मिक जीवनावर येशूचा भर आहे. आणि म्हणून लूक 9:25 येशू म्हणतो की मनुष्याने सर्व जग मिळवलं. त्या ठिकाणी येशू म्हणत नाही की त्याचं शरीर नष्ट झालं किंवा त्याने शरीर गमावलं. येशू म्हणतात की त्याचा आत्म्याचा नाश झाला तर त्याला काय लाभ होणार आहे. कारण आत्मा हा देवाने दिलेला दीप आहे, आत्मा हा अमर आहे. आणि पौल दुसऱ्या येण्याच्या संदर्भात येशूच्या तोच म्हणतो की आत्म्याचे अमरपण आपण जाणून आहात. आणि म्हणून येशू ख्रिस्त, पवित्र शास्त्र, बायबल आम्हाला नेहमी आणि नेहमी आत्मिक जीवनाबद्दल शिक्षण देतं, सावध करतं. कारण मी आज जर मेलो तर माझा देह भूमीमध्ये पडेल,
मातीला माती मिळेल, तो कुजेल आणि माझी हाडं सडतील आणि माझा देह नष्ट होणार आहे. पण आत्म्याचं काय? आणि म्हणून आत्मा हा परमेश्वराकडे तो परत घेतला जाणार आहे निश्चित 2 जागेसाठी. आम्हाला जसं शारीरिक स्वरूप आहे, आम्हाला आत्मिक स्वरूप पण आहे. आमचं आतील जे व्यक्तिमत्व आहे ते नष्ट होणार नाही. हे श्रीमंत आणि लाजरस याच्या दाखल्यामधून परमेश्वर या ठिकाणी देत आहे. बघा ना, ते दोघं जण मेलेले आहेत, दोघं गेलेले आहेत, जग सोडलंय, पृथ्वी अस्तित्व त्यांचं नष्ट झालेलं आहे. परंतु मरणानंतर बघा की एक आहे सुखलोकामध्ये आहे, शांती समाधानामध्ये आहे. दुसरा जो श्रीमंत आहे तो कुठं आहे? अग्नीमध्ये पडलेला आहे, ज्याला अधोलोक म्हटलेलं आहे. अधोलोक असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून आम्ही खूप सावध राहायला पाहिजे, आम्ही खूप काळजी घेतली पाहिजे की मरणानंतर मला देवानं नेहमी त्याच्या सार्वकालिक जीवनामध्ये मला घ्यावं, याचा प्रयत्न करण्यासाठी ही पृथ्वी आम्हाला दिलेली आहे. मृत्यूचे पवित्र शास्त्र आधारित 3 तिहेरी अर्थ वर्णन करण्यात आलेला आहे. पहिला जो आहे शारीरिक मरण आहे, म्हणजे जेव्हा जीव आत्मा शरीरापासून वेगळा होतो, बॉडी किंवा देह निश्चित पडते, मातीला माती मिळते, सडते, कुसते, ते पहिलं मरण आहे, शारीरिक मरण आहे. दुसरं मरण ज्याला म्हटलेलं आहे की सार्वकालिक मरण असं म्हटलेलं आहे. शारीरिक मृत्यूनंतर आत्मिक मृत्यूचे सदा सर्व काळ युगानयुग सुरू राहणं, त्याला सार्वकालिक मृत्यू म्हटलेला आहे. आणि तिसरं मृत्यू म्हटलेला आहे मानवी आत्मा देवाच्या प्रत्यक्ष समक्षतेपासूनच सदा सर्व काळपासी युगानयुग दूर केलं जाणं, त्याला आत्मिक मरण असं म्हटलेलं आहे. सार्वकालिक मृत्यू किंवा आत्मिक मरण हे फार गंभीर रीतीनं आम्हाला इशारा करत आहे की आम्हाला एक अशी जागा आहे, एक तर देवाच्या सहवासामध्ये किंवा त्या युगानयुगच्या जाणीवेसहित त्या नरकाच्या अग्नीमध्ये शिक्षा भोगत पडून राहण्यापेक्षा दुसरा पर्याय राहणार नाही. आणि म्हणून या ठिकाणी नाश होणं म्हणजे, मी आधीच म्हटलं की नाश होणं म्हणजे माझं अस्तित्व संपणं असं नाही, तर जगामधील एकमेव असं पुस्तक आहे, पवित्र बायबल आहे, की जे जगाला याची जाणीव करून देते की मरणानंतर एक अस्तित्व मनुष्याला मिळालेलं आहे, लाभणार आहे. मनुष्य हा कायमचा मरण नाही. आणि म्हणून बायबल म्हटलेलं आहे की जेव्हा मनुष्य मरतो तेव्हा ती निद्रा आहे, एक क्षणिक झोप आहे. आणि म्हणून सार्वकालिक मृत्यू ही नेमकं कोणत्या प्रकारची शिक्षा आहे याचं स्पष्ट आणि भयंकर असं उदाहरण, सावधगिरीचं उदाहरण या एकमेव दाखल्यामध्ये येशू ख्रिस्ताने दिलेलं आहे. आणि मग याचं वर्णन फार मोठं आहे, वेळ मिळाला तर आपण पुढे त्याच्यावर चर्चा करू. त्याच्यासाठी नाश हा जो शब्द वापरलेला आहे ना, म्हणजे येशू ख्रिस्ताने म्हटलेलं आहे की ज्या उद्देशाने एखादी वस्तू निर्माण करण्यात आली आहे, ज्या योजनेसाठी तिला निर्माण करण्यात आली आहे, तिची योजना करण्यात आलेली आहे, ती गोष्ट आणि त्याचा उद्देश प्राप्त करण्याच्या दृष्टीने ती आता कुचकामी ठरलेली आहे, निरुपयोगी ठरलेली आहे, हा त्याचा अर्थ आहे. आणि याच्यासाठी येशू ख्रिस्ताने 2 महत्त्वाचे उदाहरण पण दिलेले आहे. मत्तय 9:17 या ठिकाणी द्राक्षरसाने बुधल्याचं उदाहरण दिलेलं आहे. सोबतच मत्तय 26 आणि 8 मध्ये मरियेनं केलेला येशूला तेलाचा अभ्यंग आहे, याच्या संदर्भात वर्णन केलेलं आहे. मत्तय 9:17 मध्ये फुटणारे जे बुधले आहे त्याचे अस्तित्व नष्ट होण्याच्या अर्थाने ते नाहीसे झाले असे नाही, किंवा त्याचा नाश झाला असं नाही, तर द्राक्षारस भरण्याच्या कामी त्याचा उपयोग झाला नाही किंवा ते होऊ शकणार नाही, आता ते निरुपयोगी ठरलेले आहे. आणि म्हणून या ठिकाणी नाश हा जो शब्द वापरलेला आहे या अर्थाने वापरलेला आहे. दुसरं उदाहरण, जेव्हा मरियेनं अलाबास्टर रुपी येशूच्या डोक्यावर ओतलेली आहे आणि ते सुगंधी जे तेल आहे, मौल्यवान तेल आहे, येशूच्या डोक्यावरून ते खाली पडतं, तेव्हा शिष्यांना राग येतो. ते म्हणतात की हा नाश कशाला. आता त्यामध्ये मरियेने जे प्रभूवर डोक्यावर तेल ओतलं होतं ते तेल नाहीसे नष्ट होण्याच्या अर्थाने नाश झाले नव्हते,
तर प्रभूचा अभिषेक करण्यासाठी ते वापरण्यात आल्यामुळे पुन्हा त्याचा आता उपयोग होणार नव्हता, कारण ते जमिनीवर सांडलेलं होतं. आणि म्हणून सांडलेल्या पाण्याप्रमाणे, जमिनीवर सांडलेल्या पाण्याप्रमाणे किंवा दुधाप्रमाणे ते पुन्हा गोळा करणं किंवा भरणं अशक्य आहे. ते कायमचे आता निरुपयोगी झाले आहे, हा त्याचा अर्थ आहे. आणि म्हणून म्हटलं की ज्या उद्देशाने, ज्या हेतूसाठी, ज्या कारणासाठी मानवाला निर्माण करण्यात आलेला आहे, जर मनुष्य देवाचा उद्देश तो पूर्ण करू शकत नाही, तर शेवटी तो जरी मरण पावला तरीही त्याचं अस्तित्व कायम राहणार आहे. आणि म्हणून परमेश्वर देवाने येशू ख्रिस्ताच्या द्वारे सार्वकालिक जीवनाचा आणि सार्वकालिक मरणाचा मार्ग जगापुढे ठेवलेला आहे. आणि म्हणून या ठिकाणी आम्ही पाहतो की हा जो श्रीमंत आहे हा भयंकर जाळामध्ये पडलेला आहे. बघा, मरणानंतर आफ्टर डेट, जिवंत असताना तर आपल्या सर्व आपण सक्रिय असतो, आम्हाला भावना असतात, इच्छा असतात, स्मरणशक्ती असते, आमच्यामध्ये हालचाल करण्याची शक्ती आहे, हे जिवंत असताना. पण मरणानंतर जगाला असं वाटतं की मनुष्य मेला म्हणजे संपलं त्याचं, पण बायबल तसं शिकवत नाही. बायबल स्पष्टपणे या दाखल्याच्या आदेश मरणानंतर एक अस्तित्व राहणार आहे. आणि जर आम्ही गंभीरपणे या अध्यायाकडे पाहिलं तर हा जो श्रीमंत आहे मेल्यानंतर अधोलोकात गेलेला आहे. अधोलोक ही साधीसुधी जागा नाही आहे, ती भयंकर अशी जागा आहे, अग्नीची जागा आहे. तो भयंकर जाळामध्ये पडलेला आहे. त्याला स्मरणशक्ती आहे, त्याला भावना आहेत, त्याला विचारशक्ती आहे, तो बोलत आहे, तो पाहत आहे, तो भयंकर यातना भोगत आहे. ही मरणानंतरची अवस्था येशूनं या ठिकाणी स्पष्ट केलेली आहे. लाजरस पण मेला ना, पण तो तिथं सुख समाधानामध्ये आहे. आणि म्हणून मरणानंतर मनुष्याचं अस्तित्व कधी नष्ट होणार नाही आहे. येशू ख्रिस्तानं फार मोठं गंभीर इशारा दिलेला आहे की मनुष्याने जग मिळवलं, सर्व जग, पण तू आपल्या आत्मा गमावला, आपला आत्म्याचा नाश करून घेतला, तर त्याला काय लाभ होणार. भावानं बहिणीनो, विषय फार मोठा आहे. आणि हे सर्व काही सिद्धांतिक शिक्षण आहे, हे साधंसुद्धा शिक्षण नाही आहे. आम्ही पाहिलं की जसं देवाचा देवविषयक सिद्धांत आहे, पितापुत्रविषयक सिद्धांत आहे, पवित्र आत्म्याचा सिद्धांत आहे, येशू ख्रिस्ताबद्दल सिद्धांत आहे, तारण, पश्चाताप, प्रायश्चित, शेवटी पुनरुत्थान आहे, पुन्हा येणं आहे, देवदूत आहे, सैतानाचा सिद्धांत आहे आणि नाशाचा पण सिद्धांत आहे. का हे का सांगत आहे येशू ख्रिस्त? कारण येशू ख्रिस्ताने नाशाबद्दल यासाठी सांगितलं की कोणाही आत्म्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन मिळावं. आणि म्हणून पुढं आपण अधिक संधी मिळतात आणि याच्यावर आपण चर्चा करणार आहोत. आज आपण आपल्या आत्म्याचा विचार करूया. जर प्रभूनं आज मला बोलावलं तर माझी स्थिती कशी असेल. आणि म्हणून येशूने त्या श्रीमंताचं उदाहरण दिलं, ज्याच्याकडे मोठी शेती होती, तो शेत पाहायला गेला, गहूच गहू, आणि मग त्याला आनंद झाला. तो म्हणतो की मी आता गहू कापीन, माझ्या गोडाऊनमध्ये साठवेन, मी विकल, मी व्यापार करील, मी असा करीन, मी असा तसा करीन. त्याच वेळेला त्याच रात्री देवाने त्याला म्हटलं, बायबलमध्ये म्हटलेलं, येशू ख्रिस्त म्हणतात, अरे मूर्खा, आज रात्री तुझा जीव घेतला गेला तर हे सर्व कोणाचं होईल. आणि म्हणून आपण हे सर्व अभ्यास अतिशय गंभीरपणे घेऊया. देव जिथं आशीर्वाद देतो ना, तिथं देव आपल्याला या नाशाच्या भयंकर अशा प्रकारापासून सावध करतो आणि इशारा देतो. आणि म्हणून आपण या दिवसामध्ये सावध राहूया, परमेश्वराला धन्यवाद देऊया, जे सार्वकालिक जीवन येशू ख्रिस्ताच्या द्वारे त्याने मंडळीला, तुम्हाला ना आम्हाला दिलेलं आहे. त्या सार्वकालिक जीवनाबद्दल आपण देवाचे आभार मानू. देवबाप तुम्हाला या लहानच्या मनाच्या द्वारे आशीर्वादित करो. थँक्यू व्हेरी मच. परमेश्वराला धन्यवाद असो या सुंदरशा पवित्र वचनासाठी. प्रियजन हो, काही सैद्धांतिक गोष्टी आम्ही समजून घेतल्या पाहिजे. त्यापैकी ही फार महत्त्वाची गोष्ट आहे, सार्वकालिक जीवन आणि सार्वकालिक मरण. ह्याबद्दलचा सावधगिरीचा इशारा आज सकाळी आपल्याला मिळालेला आहे. त्यासाठी परमेश्वराला धन्यवाद देतो. रेव्हरंड सॅमसन जयकर पळक साहेब, तुमचंही मनपूर्वक आभार मानतो, कारण की या गोष्टी आम्हाविश्वासणाऱ्यांसाठी फार महत्त्वाच्या आहे. यावेळेला सर्वांच्या वतीने आदरणीय रेव्हरंड जयेश पठारे पळक साहेब यांना विनंती करणार आहे, सगळ्यांच्या वतीने कृपा करून आपण प्रार्थना करा. ज्यांचे आज जन्मदिवस आहे त्यापैकी आज बंधू प्रकाश अहिरे यांचा जन्मदिवस आहे आणि सोबतच रेचल पाटील यांचा जन्मदिवस आहे. प्रभुदेवा या प्रियजनांचे जन्मदिवस आशीर्वादाचे करो. हा पळक साहेब विनंती.
सॅमसन जयकर पाळक साहेबांची बहीण राजकोट या ठिकाणी असते. सलोमी यांच्यासाठी आपण प्रार्थना करूया. हाताला फ्रॅक्चर आहे. सोबतच आपण समद नाथानी सरांच्या मातोश्री या प्रभाबाई नाथानी यांच्यासाठी प्रार्थना करूया. चांदेकर सिस्टर आहेत, त्यांच्या आरोग्यासाठी आपण प्रार्थना करूया. प्रार्थना करू आपण. देवबापा, आज पुन्हा एक वार मनापासून तुला धन्यवाद देतो. या सकाळी तुझ्या पायाजवळ बसून थोडा वेळ मनन चिंतन करण्यासाठी अतिशय मौल्यवान संधी तू आम्हाला दिली. हे परमेश्वरा, तुझे उपकार मानतो यासाठी, कारण तू स्वर्गातून आलेला होतास आणि म्हणून स्वर्गातल्या सर्व गहन गोष्टी तू आम्हासारख्या दासांना प्रगट केल्या यासाठी की प्रभू आम्ही सावध व्हावं. या भूतलावर आमचं जीवन आम्ही अतिशय गंभीरतेने विचारपूर्वक घालवावं यासाठी की प्रभू आम्हाला या जगामध्ये जरी हे अल्पसं आयुष्य आहे, या देह जरी नश्वर आहे, परंतु ज्या आत्म्यासंबंधाने प्रभू तू आम्हाला शिकवलेलं आहे की एका आत्म्याचं मोल किती आहे आणि त्या एका आत्म्याच्या उद्धारासाठी तू या जगात आलास आणि आमच्यासाठी बलिदान केलं. प्रभू, आज आम्ही तुझे आभार मानतो. या जगात आणि जगातल्या गोष्टी मिळवण्यासाठी आम्ही अहोरात्र धडपड करतो, परंतु प्रभू हे सर्व जग मिळवलं आणि आत्म्याचा नाश केला तर आम्हाला काय लाभ? आणि म्हणून प्रभू हा दाखला तू यासाठी सांगितलेला आहे की तुला ठाऊक आहे की सुखलोक आणि अधोलोक काय आहेत. कारण प्रभू तू या जगात असताना तू आमच्या वतीने रदबदली केली. एवढंच नव्हे तर देवबापा, तू त्या चोराला देखील शेवटल्या क्षणी म्हटलं आजच तू मजबरोबर सुखलोकात असतील. प्रभू हा अति गरीब दरिद्री लाजार, प्रभू त्याने या जगामध्ये त्याही स्थितीमध्ये, या दैहिक शारीरिक या अति बिकट परिस्थितीमध्ये, त्या दुःख आणि यातनेमध्ये तुझे आभार मानले आणि प्रभू विश्वासाने तो जीवन जगला. तोही मृत्यू पावला आणि त्याला तू सुखलोकात नेलं. परंतु तो ख्याली खुशाली करणारा श्रीमंत, त्याने कधी तुझी आठवण केली नाही, विश्वास ठेवला नाही, पश्चाताप केला नाही आणि या जगातलं सर्व सुख आणि वैभव तो भोगला आणि तो नाशाकडे, त्या अधोलोकात गेला. खरोखर प्रभू आज आमच्या समोर हा जो मोठा धडा तू ठेवलेला आहे, तुझ्या दासाबद्दल धन्यवाद देतो. त्याने दिलेल्या आजच्या मौल्यवान या बोधाबद्दल आणि तू दिलेल्या या दाखल्याबद्दल आम्ही सावध व्हावं ही तुझी इच्छा आहे. म्हणून प्रभू आम्ही प्रार्थना करतो की या दिवसामध्ये आम्ही शारीरिक गोष्टींपेक्षा आत्मिक गोष्टींना अति महत्त्व देऊन देवबापा तुझ्या स्वर्गीय राजासाठी आम्ही सदैव तत्पर असावं. कारण आम्हाला ठाऊक नाही या भूतलावर आमचं जीवन किती वर्षाचं किती दिवसांचं आहे. कारण तुझ्याकडं फक्त आजचा दिवस आहे. तू म्हटलं आज तुम्ही पश्चाताप कराल, आज तारण साधून घ्याल तर किती मौल्यवान आहे. आणि म्हणून आजच तारणाचा दिवस आहे. म्हणून देवबापा आज आम्ही प्रार्थना करतो की या गोष्टी समजू दे आणि त्यावर विश्वास ठेवून आमच्या प्रत्येकाच्या आत्म्याचा उद्धार कर. देवबापा आज आम्ही पुन्हा तुझ्या पायावर येत असताना तुझा आभार मानतो, कारण तू आमचा पवित्र देव, आमच्या प्रार्थना ऐकण्यासाठी तू आपले कान आमच्याकडे लावलेले आहे. आम्हाला माहीत आहे की योग्य स्थळी या भूतलावर असतानाच आम्ही तुझा धावा करू तर ती प्रार्थना ऐकली जाईल. परंतु त्या अधोलोकातून, त्या यातनेमधून प्रभू आम्हाला कितीही आम्ही आक्रोश केला ते ऐकलं जाणार नाही. म्हणून आज प्रार्थना करतो की हा जो समय आहे त्या समयानुसार आम्ही प्रत्येकजण तुझ्याकडे येतो. प्रभू आज आमच्या गरजा आहेत, तुला ठाऊक आहेत. त्या सर्व गरजा आमच्या भागव आणि त्याद्वारे तुझं गौरव होते. येणाऱ्या दिवसामध्ये, या सप्ताहामध्ये ज्या 10वीच्या परीक्षा सुरू आहेत, या विद्यार्थ्यांसाठी आमची प्रार्थना आहे. त्यांनाही चांगलं आरोग्य आशीर्वाद दे. प्रत्येक पेपरमध्ये या लेकरांचं तू सहाय्य कर आणि ह्या 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना चांगलं यश त्यांच्या पदरी पडू दे. प्रभू आज आम्ही तुझे आभार मानतो, कारण आमच्या या शाळा या दिवसेंदिवस प्रगती करत आहेत. चांगले रिझल्ट आम्हाला मिळणार आहेत. या विश्वासाने आम्ही तुझी स्तुती करतो. म्हणून आमच्या सर्व शाळांवर तू आपल्या आशीर्वादाचा हात ठेव. प्रभू आज आम्ही आमच्या SM ट्रस्टच्या सेवा करासाठी, SA चर्चच्या सर्व मंडळांसाठी प्रार्थना करतो की या दिवसांमध्ये या मंडळांना तू नवीन आत्मिक जागृत तू कर आणि प्रत्येक मंडळीने तुझ्या मार्गदर्शनाने चालावं. आत्म्याच्या प्रेरणेने तुझा गौरव करा अशी कृपा तू दे.
एसएमच्या सर्व सेवा कार्याला तू आशीर्वादित कर. जे जे काय हाती घेतलेले प्रोजेक्ट आहे ते आशीर्वादित कर. आणि प्रभू याद्वारे तुला गौरव आणि महिमा मिळू दे. प्रभू आज आम्ही प्रार्थना करतो, खास करून जे आजारी लोक आहेत त्या आजारांना तू जाणतोस, तरी आम्ही प्रार्थना करतो की देवबाप्पा जे वयोवृद्ध आहेत, आम्ही आमच्या नाथानी सरांची आई या वृद्धापकाळामध्ये त्यांच्या पायाला पुन्हा फ्रॅक्चर झालेला आहे. तू स्पर्श कर त्या मातेला, आरोग्य दे आणि त्यांच्या बऱ्या होण्याने तुझं गौरव दे. चांदेकर सिस्टर त्यांच्यासाठी आमची प्रार्थना आहे की देवबाप्पा त्या बहिणीला देखील तू आरोग्य दे आणि आपल्या बिछाण्यावर पडला असताना तुझी आठवण त्यांना होऊ दे. तुझ्याकडे तर प्रार्थना करत असताना त्यांच्या नाम सर्वांच्या प्रार्थना तू स्वीकार. त्याचप्रमाणे राजकोट या ठिकाणी आमची बहीण सलोमी त्या राहतात आणि त्यांच्याही प्रभू जे काही इजा झालेले आहेत ते तू जाणतोस. आमची प्रार्थना आहे त्यांचं ते झालेलं फ्रॅक्चर तू बरं कर, त्यांना शक्ती दे, सामर्थ्य दे, त्यांची आणि परिवाराची काळजी चिंता दूर कर आणि या सर्व प्रियांच्या बऱ्या होण्याने तुला गौरव आणि महिमा मिळू दे. आज आम्ही प्रार्थना करतो ज्यांचे जन्मदिवस आहेत प्रभू, त्या जन्मदिवसवाल्यांसाठी आम्ही खास करून प्रकाश आहेर यांची आठवण करतो. प्रभू पोलीस डिपार्टमेंटमध्ये जबाबदारीची सेवा करत असताना त्या बंधूला तू आशीर्वाद दे आणि आज या जन्मदिनी त्यांना दीर्घायू करून त्यांच्या आयुष्याचं तू कल्याण कर. रेचल विजय पाटील याही लेकरासाठी आमची प्रार्थना आहे. रेचल बालिकेला या जन्मदिनाप्रित्यर्थ तिला तू दीर्घायू कर, आशीर्वादित कर आणि वर्षभर तू तिचा हात धरून चालव. तिच्या आईवडिलांना आणि घरातील सर्वांना प्रभू त्या जन्मदिनाप्रित्यर्थ आशीर्वादित कर. पुन्हा एक वार देवबाप्पाच्या वचनाबद्दल तुला धन्यवाद देतो आणि ज्या प्रार्थना विनंत्या आम्ही तुला सादर केल्या त्या तू स्वीकारलेल्या आहेत याहीबद्दल आम्ही तुझी स्तुती करतो. पुन्हा एक वार सर्व प्रकारचा मान सन्मान गौरव तुला देत ही प्रार्थना येशूच्या नावाने करतो म्हणून तो ऐक. आमेन. प्रभूची प्रार्थना म्हणू आणि बाळासाहेब आशीर्वाद देतील. हे आमच्या स्वर्गीय पित्या, तुझे नाव पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य जसे स्वर्गात असे पृथ्वीवरही, तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हाला दे आणि जसे आम्ही आपल्याला सोडतो तसेच आमचे ऋण आम्हाला सोड आणि आम्हाला स्पर्शता नकोस, तर आम्हाला सर्व वाटापासून, कारण की राज्य सामर्थ्य हो ही सर्व आणि आता आपल्या तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवबापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची गोड संगती या सर्व प्रार्थना योद्ध्यांबरोबर आणि आत्मिक मन्नामध्ये जे काही जोडले गेले त्या सर्वांबरोबर, आमच्या SM ट्रस्टच्या सेवा कार्याबरोबर, आमच्या सर्व SHच्या मंडळांबरोबर, जे ज्यांचे जन्मदिवस त्यांच्याबरोबर, देवाची मंडळी आणि इस्रायल राष्ट्र याबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. ख्रिस्ता पवित्र शांती सत्प्रीति शोभा सौंदर्य माझी या जीवनी येशू पवित्र तू शुद्ध मज करी तुझे सौंदर्य दिसो या जीवनी. आमेन. उद्या शनिवार, उद्या आपण मननचिंतन घेणार नाही, परंतु रविवारी सकाळी 8:30 वाजता आपली नियोजित भक्ती होईल आणि रविवारी सायंकाळी बाप्तिस्म्याचा वर्ग होईल. बाप्तिस्म्याचा जो वर्ग आहे तो रेव्हरंड LP वळवी पाळकसाहेब आपल्याला विनंती राहील की आपण बाप्तिस्म्याचा वर्ग घ्यावा. पाळकसाहेबांचा आहे का? क्षमा करा, चुकलं माझं, क्षमा करा. सन्माननीय रेव्हरंड JH पठारे पाळकसाहेब यांच्याकडे बाप्तिस्म्याचा वर्ग असणार आहे. आणि पुढच्या आठवड्यासाठी सूचना आहे, पुढच्या आठवड्यात आपल्या कौन्सिलचा वार्षिक मेळावा असल्यामुळे आपण मननचिंतन सकाळचं जे आहे ते थांबवत आहोत, परंतु जे ऑनलाईन बघत आहे तुम्हाला मेळाव्याचं ऑनलाईन सगळं काही वचन मिळेल. सर्वांना सलाम.